नमस्कार, मी स्मितल मिलिंद चव्हाण सेलिब्रिटी प्रमोटर्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। स्टार प्रवाहावर एक नवी कोरी मालिका येते, ती म्हणजे कोण होती सतू काय झाली सतू। आणि या स्टार प्रवाहाचे सर्व आज आपल्या सोबत आहेत, ते म्हणजे सतीश सर। हाय सर, कसे आहात? नमस्कार, मी बरा, तू कशी आहेस? मी पण मस्त। परत एकदा काहीतरी वेगळं आणि नवीन बघायला मिळणार आहे, ह्याच्यासाठी आम्ही सगळे प्रेक्षक आणि आम्ही देखील खूप एक्साइटेड आहोतच। पण काही स्पेशल असणार आहे सर, कारण ह्याच्यात एक कोकण दिसतंय आम्हाला आणि कोकणात ही शूट होणार आहे मालिका। आणि कोकणच निवडण्याचं काही स्पेशल कारण सर मला तुमच्याकडून ऐकायला नक्की आवडेल। एकतर आपल्या सगळ्यांसाठी कोकण हा एक फार हळवा विषय आहे आणि निसर्गरम्य, एवढी सुंदरता खरंच कुठे दिसेल। आणि बरेच वर्ष झाले स्टार प्रवाहावर आम्ही हा प्रांत, हा प्रदेश, ही सगळी छान छान रचना, जी एक कोकणाची एक जी रचना आहे ती स्टार प्रवाहावर आम्ही बरेच काळ केली नाही आहे, बघितली नाही। त्यामुळे आम्ही एका अशा कथेच्या शोधात होतो जी ह्या मातीत, ह्या प्रांतात रचलेली असेल किंवा सुरुवात केली जाईल किंवा त्या प्रांताबद्दलची असेल। ती गोष्ट मिळताच आम्ही ठरवलं की हीच संधी आहे, आपण ही गोष्ट कोकणातून सुरू करायला हवी। येस, आणि त्या संधीचं सोनं नक्कीच होणार आहे सर। काहीतरी स्पेशल असणार आहे, यात काही शंकाच नाही। एखादी मालिका जेव्हा सुरुवात आपण करणार असतो तेव्हा सगळ्यात त्याच्यात असतात म्हणजे भूमिका, आणि परत एकदा असं पॅकेज आहे तुम्ही जे परत आमच्या सगळ्या भेटीला आणताय, त्याचं काही स्पेशल कारण की परत आम्हाला तेच चेहरे तेवढ्याच एनर्जीने बघायला मिळणार आहेत, आणि ते तुम्ही निवडण्याचं काही स्पेशल कारण? आपण लहानपणापासून जेव्हा चित्रपट बघायचो तेव्हा आपल्या आवडत्या कलाकारांचे चित्रपट आपण 3-3, 4-4 वेळा बघायचो, किंवा आपल्या आवडत्या कलाकाराचा प्रत्येक चित्रपट बघायचो। हे का करतो आपण? कारण का आपल्याला त्या कलाकाराबद्दल अप्रूप असतं आणि तो आपला कलाकार आवडीचा होतो। तसंच मंदार आणि गिरिजाबद्दल आहे की खरंच अखंड महाराष्ट्राला त्यांनी स्वतःच्या प्रेमात पडलंय। ही एक असं कपल आहे जे रसिक प्रेक्षकांना फार आवडतं। त्याच्याच सोबतीला आमच्याबरोबर आता सुकन्या कुलकर्णी मोने आहेत, वैभव मांगले आहेत, त्यामुळे ती मूठ अजून घट्ट होत गेली, ती सशक्त होत गेली। त्याच्याच सोबतीला इतकं चांगलं कथानक आहे, त्यामुळे मला असं वाटलं की या गोष्टीला असं कास्टिंग जर मिळालं आणि असं पॅकेजिंग जर आपण करू शकलो तर ती रसिक प्रेक्षकांना खरंच फार आवडेल। आणि सातत्याने हाच प्रयत्न असतो की आपण रसिकांना सशक्त काय देऊ शकतो। येस, नक्कीच सर। आता कुठेतरी एखादी मालिका आमच्या भेटीला येत असते तेव्हा त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे मालिकेचा गाभा काय असेल, त्याचं कथानक काय असेल। तर ह्या मालिकेचं तुम्ही विचार करताना असं काही खास गोष्टी किंवा काही गोष्टी अशा ठरवल्या होतात का की काहीतरी वेगळं करायचं? कारण प्रवाहावर म्हणजे आपल्या वाहिनीवर नक्कीच काहीतरी वेगळं असतं, प्रत्येक मालिकेमधून काहीतरी वेगळं असतं, तर ह्यातून आम्हाला वेगळं काय बघायला मिळणार? बऱ्याच वर्षांनी एका दैनंदिन मालिकेमध्ये गोष्ट उलगडता थोडंसं रहस्य, थोडंसं थ्रिल आणि थोडंसं अरे बापरे उत्कंठावर्धक, पुढे काय होणार आहे, अशा सगळ्या गोष्टी रसिक प्रेक्षकांना प्राईम टाईममध्ये बघायला मिळतात। येस, नक्कीच। कुठेतरी सर आता आम्ही कुडाळमध्ये आलो आणि त्याचं प्रमोशन आपल्या लक्ष्मी नारायण यांच्या देवळात झालेलं आहे। आणि मगाशी स्टेजवर मला तुमच्याशी शेअर करूसं वाटेल की नेमकी तिन्ही सांजेच्या वेळीच गाराणं घातलं गेलं आणि आपसुकपणे तुम्ही वरती बघितलं आणि तेव्हाच मला कळलं की सर तुम्ही किती कनेक्ट असाल। तर त्या स्पेशल मुवमेंटसाठी काय सांगा? तुझं ऑब्झर्वेशन फार बरोबर आहे, कारण का मला फार असं वाटतं की आजपर्यंतचा हा जो आमचा आपल्या सगळ्यांचा प्रवास आहे, हे खरंच रसिक प्रेक्षकांचं प्रेम आहे आणि देवाचं प्रचंड आशीर्वाद आहे। माझा देवावर गडगंज विश्वास आहे। जसं तू म्हणालीस की गाणं पण तिन्ही सांजेला घातलं गेलं, एक्झॅक्टली। त्यामुळे इतकी सगळी माणसं होती, एवढे सगळे कार्यक्रम सुरू होता आणि त्या घटकेला एक्झॅक्टली ते सुरू झालं। त्यामुळे कुठेतरी या सगळ्या गोष्टींमध्ये देवाची रचना आहे असा माझा विश्वास आहे। त्यामुळे मी वरती बघितलं, कारण का माझा प्रचंड विश्वास आहे या गोष्टींवर आणि असाच देवाचा आणि रसिक प्रेक्षकांचा आशीर्वाद आमच्या सोबत राहावा, हेच देवाकडे पुन्हा एकदा गाणं मी घालतो। येस, तुम्हाला सर खूप साऱ्या शुभेच्छा। अशाच मालिका खूप येत राहो आणि आपले असे इंटरव्ह्यू घडत राहो, आणि खूप साऱ्या शुभेच्छा सर। थँक्यू सो मच। आणि थँक्यू, तुम्ही वेळात वेळ काढून मुंबईवरनं आज इथे आमच्यासाठी आलात। कारण का मी प्रत्येक वेळी तेच म्हणत असलो की यश अपयश हा प्रोसेस आहे, पण आता कोणतंही असं प्रमोशन प्लॅन करत असताना आम्हाला ते तुमच्याशिवाय करता येत नाही, कारण का आता एक रिलेशन झालं आहे, आपलं एक नातं जोडलं गेलं आहे। त्यामुळे खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद की तुम्ही आलात, आवर्जून आलात
आणि एवढा मोठा छान अनुभव आपल्याला सगळ्यांना एकत्र घेता आला. हो नक्कीच सर. थँक्यू सो Thank you, मच sir. सर. थँक्यू.